नमस्कार मित्रांनो, तर संध्याकाळचे वाजले होते 5. आपल्या दुकानात जायचा टाइम झाला तर म्हणून आपण गाडी काढली आणि निघालो सगळं दुकानात आलो. सगळ्यात पहिला काम आपला असतो तो ऑर्डरचे केक चेक करायचा. ऑर्डरचे चेक केले, सगळे एकदम ओके, काय विषय नाही. कस्टमर करत होतो. कस्टमर करता तेवढ्यात आपल्या मनात विचार आला की आपल्या विठ्ठल मंदिराची 2 दिवसावर पालखी आली. त्या पालखीसाठी घालायला आपल्याला व्हाईट कुर्ता हवाय, तर निघालो व्हाईट कुर्ता शिवायला. आणि हा बघा आपला टिटवाळा स्टेशन. सगळ्यात आधी आम्ही टेलरकडे आलो. टेलरला विचारलं की तुम्ही 2 दिवसात आम्हाला कुर्ता शिवून देणार का? तर टेलर बोलला हो. तर मग आम्ही लगेच निघालो कपडा घ्यायला आम्ही आलो टिटवाळा स्टेशन जवळ श्री गणेश कलेक्शन मध्ये. आल्या काकांना बोललो, काका एक पांढरा शुभ्र मस्त आम्हाला व्हाईट कुर्त्यासाठी एक कपडा दाखवा छान असा. मग काय काकांनी पटाट एवढे व्हाईट कपडे दाखवले की आम्ही स्वतः कन्फ्युज झालो कोणता कपडा घेऊ. आणि मग एक चांगल्या कंपनीचा दोघांनी 3-3 मीटर कपडा घेऊन आलो सरळ टेलरकडे. टेलरने आल्या पहिले आमचं माप घेतलं. टेलरने माप घेतलं आणि बोलले काय नाही, बिंदास या मंडेला आमच्याकडे सकाळी 12 वाजता. मग काय गाडीवर मामाच्या मुलाला बसवलं आणि निघालो सरळ नाश्ता करायला. टिटवाळ्यात नाश्त्यासाठी एकच प्लेस फेमस आहे, ती म्हणजे रिजन्सी गेट. आम्ही आलो सरळ रिजन्सी गेटला. इथं आलेल्या सगळ्यात पहिले मागवली आम्ही मंचुरियन चिली, त्यानंतर मागवली गरम भेळ आणि त्यानंतर आम्ही खाल्ले सोया चाप. नाश्ता वगैरे करून झाला आणि आलो सरळ परत दुकानात आल्या 2-3 कस्टमर होते. सगळे कस्टमर क्लिअर केले आणि ऑर्डर टाकायचा टाइम झाला म्हणून लॅपटॉपवर बसून ऑर्डर टाकून घेतली. थोड्याच वेळात मला ताण लागली म्हणून मी समोरच्या मेडिकल मधून मला ज्यूस घेतला. आणि हा होता आजचा व्लॉग. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.